तुमच्या नावापासून सुरुवात करूया. आधी तुमचं इंट्रोडक्शन द्या थोडंसं. माझं नाव चेतना गिरीश शेळकर. मी सध्या सासवडमध्ये चांबळी गाव म्हणून आहे, सासवडच्या जवळ. तिथे मी माझी प्रॅक्टिस चालू केली आहे. ॲक्युप्रेशरची प्रॅक्टिस करते. ॲक्युप्रेशरची प्रॅक्टिस चालू केली आहे. आणि मी सोमेश तिवारी सरांकडून ऑनलाईन ॲक्युप्रेशरची ट्रेनिंग घेतली. फाउंडेशन कोर्स केला आणि आता सेमिस्टर 1 पण कंप्लीट झालं आहे. सेमिस्टर 2ला ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच मला असा एक चांगला अनुभव आत्ता मिळाला की पेशंट ॲब्सोल्युटली. तुमचा पेशंट्सबरोबर अनुभव कसा आहे? तुम्ही जे प्रॅक्टिस करताय, तुम्ही रोज रेग्युलरली प्रॅक्टिस करताय का तिथे? आठवड्यातनं 2 दिवस जाऊन तुम्ही तिथे प्रॅक्टिस करता, बरोबर? कुठल्या कुठल्या दिवशी असतं? गुरुवार शुक्रवार. कुठल्या गावी? चांबळे. ठीक. तिचं क्लिनिक वगैरे तुमचं घरूनच प्रॅक्टिस करताय? घर आहे ॲक्च्युली. हां, तुमचं स्वतःचं घर आहे, तिथून प्रॅक्टिस करताय, बरोबर? म्हणजे कुठलाही स्पेशल सेटअप नाही, कुठला काही खर्च नाही, कुठलं काही मोठं हे नाही, तामझाम नाही, काही नाही. ठीक आहे. हां, पेशंट्स कसे आहेत तुमच्याकडे आत्ता? सगळे पेशंट्स आहेत ते गावाकडचेच आहेत आणि ते पण सगळे जे येत आहेत आता सध्या स्पाईन आणि गुडघ्याचे जास्त आहेत ते. बरं. कारण अशाच टाईपचे पेशंट आहेत. बरं. आणि 2-3 पाईल्सचे पण आलेत. तर तिथे एकाचं तर तुम्हाला मागे सांगितलं तसं त्यांचं म्हणजे ऑपरेशनसुद्धा कॅन्सल झालं त्यांच्या. त्या फिशुलाचा प्रॉब्लेम होता, पण तिथेही एक मेन करस्पॉन्डन्सवरती आणि एक बिंदू उपचार त्यातले काही पॉईंट्स असे लावून ती ट्रीटमेंट दिली होती आणि तीही सक्सेसफुल झाली आणि ऑपरेशन कॅन्सल झालं. म्हणजे परत ते काही डॉक्टरांकडे. वाह, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आणि दुसरा असा अनुभव की मैत्रिणीने फक्त ऑनलाईन असंच विचारलं होतं की असा प्रॉब्लेम माझ्या मिस्टरांना ॲसिडिटीचा खूपच प्रॉब्लेम आहे, हायपर ॲसिडिटीचा. आणि तिथे फक्त तिने एवढंच सांगितलं होतं की IT मध्ये कामाला आहेत आणि प्रचंड धुळीचा त्रास होतो, त्यामुळे शिंका वगैरे कायम येत असतात. तर हायपर ॲसिडिटी कन्सिडर करून मी चक्र मॅग्नेट मेन करस्पॉन्डन्सवरती लावायला दिलं होतं आणि ते चक्र मॅग्नेट त्यांनी ते जिथे सांगितलं होतं त्या पॉईंटवरती बरोबर अप्लाय केलं. तर त्यांना व्यवस्थित म्हणजे त्यांच्या शिंका बंद झाल्या, ॲसिडिटीवरती त्यांना रिझल्ट चांगले मिळाले, छान झोप यायला लागली. म्हणजे की रात्रीचे उठून ते नाक शिंकरणं किंवा सतत उठून ते नाक साफ करणं हा भाग व्हायचा, तर तो पूर्णपणे बंद झाला. त्यांची पूर्ण झोप व्हायला लागली, त्यामुळे मॉर्निंग फ्रेश झाली त्यांची. त्यामुळे हे कितीतरी वर्ष त्यांना हा त्रास होता, पण आता ते पूर्ण त्याच्यामधून म्हणजे बाहेर पडतायत अजून. म्हणजे आणि रोज आता कुणाची गरज लागत नाही, ते स्वतः ते चक्र मॅग्नेट त्या मेन करस्पॉन्डन्सवरती स्टमक करस्पॉन्डन्सवरती ते लावतात. तर हा रिझल्ट आता म्हणजे ते अनुभव. त्रास सर्दीचा होता? सर्दीचा होता. तुम्ही ट्रीटमेंट स्टमकवरती केली? हो, स्टमकवरती दिली. कशी काय? हायपर ॲसिडिटी कन्सिडर करून खरं तर ती दिली गेली, पण नंतर जेव्हा लक्षात आलं म्हणजे जेव्हा तिने सांगितलं की शिंका वगैरे पण बंद झाल्या, त्यावेळेला मग लक्षात आलं की हा इकडचा म्हणजे स्प्लीनचा आणि मेन म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे स्टमकचा. त्यामुळे तिथे तो विचार आला की एकतर ते संध्याकाळच्याच वेळेला असल्यामुळे स्टमक एकतर तिथे डेफिशियंट होत असावं. इथे तुम्ही टाइम ॲक्युप्रेशरचा किंवा जो टाइम टेबल थेअरी म्हणतो आपण, किंवा ज्याला ऑर्गन क्लॉक मध्ये त्याला ऑर्गन क्लॉक म्हणतात, त्याचा तुम्ही वापर केला. संध्याकाळच्या वेळेला स्टमक आणि स्प्लीन डिफिशियंट असते, तुम्ही स्टमकच्या आणि त्यातनं तुम्हाला हायपर ॲसिडिटीची लक्षणं होती तिथे, म्हणून तिथे तुम्ही त्याला टोनिफिकेशन केलं. राईट, बरोबर? टोनिफिकेशन केल्यामुळे ऊर्जा तिथं बॅलन्स झाली. त्याच्या व्यतिरिक्त जेवढे काही दुसरे त्रास होते, म्हणजे आता नॉर्मली दुसऱ्या कोणाकडे गेला असता तर सर्दीसाठीच मागे लागले असते की शिंका येतात, शिंका येतात. पंचकर्म खूप काही केलेले आहेत म्हणजे आता त्यांना. आणि त्याच्यातून ते अजूनही म्हणजे कितीतरी डॉक्टरांना दाखवून झालं होतं त्यांनी, पण त्यांना कुठेच रिलीफ मिळत नव्हता. फक्त ह्या एका गोष्टीमुळे ती म्हणजे मी इतकी खुश झाली आहे की त्यांची झोप छान होती आहे, त्यांना रात्रीचं उठावं लागत नाही आहे. कारण प्रत्येक वेळेला नाक शिंकरणं हा भाग व्हायचा त्यांना. म्हणजे प्रॉपर उठून ते सगळं केल्याशिवाय त्यांना ती
झोप शक्यच नव्हती कंटिन्युअस. त्यामुळे ती आता साऊंड स्लीप त्यांना ती यायला लागली त्याच्यामुळे. मग ते इतके सॅटिस्फाईड झालेत ह्या गोष्टीमुळे आणि ते ऐकूनच मला फार आनंद झाला. म्हणजे माझ्यासाठी पण एक मोठा नवीन अनुभव होता हा पण, त्यामुळे मी तो शेअर करते. किती सोपं आहे, अवघड आहे, कसं आहे? खूप सोपं आहे, फक्त समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने डीपली जाऊन जर केलं तर हे म्हणजे काय म्हणूया, या सायन्सला खूप म्हणजे मनापासून थँक्यू. तुम्ही सर शिकवलं आहे त्यालाही थँक्यू आणि खेमका सरांनाही मनापासून थँक्यू. गुरुजनांना नेहमीच हे राहणार, त्यामध्ये काही हे नाही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमचं नाव एकदा परत सांगा पूर्ण. मी चेतना गिरीश शेणकर. थैंक यू. हेलो, नमस्ते. अभी आपने देखा, चेतना जी को देखा, उन्होंने अपना एक्सपीरियंस शेयर किया जो स्पेशली ऑनलाइन क्लासेस से उन्होंने आज जो भी प्रैक्टिस कर रही हैं वो, तो ऑनलाइन क्लासेस करने के बाद में फाउंडेशन का क्लास किया उन्होंने ऑनलाइन, और उसके बाद में उनको वो आज क्या कर रही हैं, आज उनको कैसे सेटिस्फेक्शन मिल रहा है, जो भी उन्होंने सीखा उस चीज़ को वो आज उनके डे टू डे लाइफ में कैसे यूज़ कर रही हैं, और उन पेशेंट्स के साथ, उन रोगियों के साथ, उन लोगों के उपचार के लिए जिनको डॉक्टर्स ने ऑपरेशन सजेस्ट किए हुए हैं, जो अपनी बीमारियों से लंबे समय से जूझते आ रहे हैं और कहीं पे भी सफलता नहीं मिल रही है, और सिर्फ कुछ सिंपल पॉइंट्स के साथ वो ट्रीटमेंट कर रही हैं और कितनी सक्सेसफुली कर रही हैं. ये वीडियो उनसे हमने बनवाया है. अरे बनाने का रीज़न अलग है. ये इसलिए है क्योंकि कोरोना के जब से स्टार्ट हुआ लॉकडाउन, तब से हमारे क्लासेस मोस्टली जो है सबको पता है ऑफलाइन हुआ करते थे, लेकिन उसके बाद से अब ये ऑनलाइन स्टार्ट हो गए हैं. ऑनलाइन आने के बाद से सबके दिल में एक सवाल होता है कि क्या ऑनलाइन क्लासेस इतनी इफ़ेक्टिव होती हैं क्या? तो चेतना जी ने जो बताया ये सिर्फ आप लोगों के लिए एक एग्जाम्पल था. पूरे लॉकडाउन के इसमें हमारे करीब 8 क्लासेस हुए हैं. हर एक क्लासेस में जितने भी स्टूडेंट्स थे हमारे, 90% ऑफ द स्टूडेंट्स के यही फीडबैक्स हैं हमारे पास. आप चाहे तो उससे आप चेक कर सकते हैं, आप उनसे बात कर सकते हैं. उन सबके नंबर्स भी आपको चाहिए तो मैं दे सकता हूँ. ये इसलिए बता रहे हैं, यहाँ पे हम कोई एडवर्टाइजमेंट नहीं कर रहे हैं. हाँ, हम इस चीज़ की एडवर्टाइज कर रहे हैं, हम इस चीज़ के बारे में यहाँ पे बताना चाहते हैं, जानकारी देना चाहते हैं. तो ये विज्ञापन नहीं है कोई, लेकिन ये जानकारी देना चाहते हैं कि आप ऑनलाइन भी इन चीज़ों को बहुत इफ़ेक्टिवली सीख सकते हैं, अगर सही तरीके से सिखाई जाए तो, और सही तरीके से सीखा जाए तो. लेने वाला देने वाला अगर दोनों खुले मन के हो और आपको अच्छे से पढ़ना है, सीखना है, आपको भी वो सक्सेस लेना है तो आप कर सकते हैं. चेतना जी ने अभी हमारे साथ एस्पस का फर्स्ट सेमेस्टर किया है. अब वो सेकंड सेमेस्टर कर रही हैं. उनके पास बुक्स आ गई हैं, उन्होंने स्टडी स्टार्ट कर दी है. और आपने देखा कि कितने सिंपल तरीके से, मतलब मैं हमेशा फेसबुक पे या यूट्यूब पे डालते रहता हूँ मेरे एक्सपीरियंसेस कि मैं मेरे पेशेंट्स के साथ क्या एक्सपीरियंस कर रहा हूँ. तो ये सिर्फ मेरे अकेले के साथ नहीं हो रहा है. जितने भी हमारे स्टूडेंट्स हैं, जो भी हमारे यहाँ से सीख के जा रहे हैं, ये लोग वो चीज़ें रोज़ फील कर रहे हैं. तो इसमें कोई मैजिक नहीं है, ये प्योर साइंस है. 5000 सालों का इतिहास है इसको. और जब आप इसके तरफ देखते हैं, सीखते हैं, तब इस चीज़ को हम इसको समझ पाते हैं. तो मैं उनको तो कॉन्ग्रेचुलेशंस कर ही रहा हूँ इस चीज़ के लिए. जो वो मेहनत कर रही हैं वो बहुत सुंदरता से सफल हो रहा है. उन्होंने पूरा उनका इंटरव्यू मराठी में दिया और मुझे पता है मैं जैसे इसको अपलोड करूँगा, आप में से काफ़ी लोग ये करेंगे, स्टार्ट करेंगे, सर आपको बोला है आप हिंदी में फीडबैक लिया करो, आपने हिंदी में क्यों लिया, इंग्लिश मराठी में क्यों लिया? तो सिंपल सा ये है, उन्होंने इसमें यही बताया कि जस्ट विद द फ्यू कुछ दिन, 40 दिन का हमारा क्लास होता है, 40 डेज़ का क्लास के साथ उन्होंने इतना सब कुछ उसमें से सीखा, ग्रास्प किया, जो पहले वो नहीं कर पा रही थी वो आज इतने आसानी से कर रहे हैं. सोच आसान हो गई है, उसकी वजह से ट्रीटमेंट आसान हो गई है. ट्रीटमेंट आसान है पेशेंट्स के लिए भी, थेरेपिस्ट के लिए भी, और रिजल्ट्स एवरदान फास्टर है. तो ये चीज़ें एब्सोल्युटली पॉसिबल है, ऑनलाइन आप कर सकते हैं. आप कोशिश नहीं करेंगे तो नहीं सफल होंगे. उन्होंने कोशिश की, वो सफल हुए. सब लोग ऐसे ही कोशिश कर रहे हैं, सब सफल हो रहे हैं. रोज़ ऐसे कई सारे ये होते हैं, बहुत सारे पोस्ट मेरे तक आते हैं, लेकिन मैं उसे आगे फॉरवर्ड भी नहीं कर पाता हूँ या नहीं ये कर पाता हूँ. तो सिंपल सी चीज़ है. उसमें से मुझे सबसे ज़्यादा उनका पसंद आया एक चीज़ कि उन्होंने एक पेशेंट के बारे में बताया कि जिस पेशेंट को रात को छींकें आया करती थी और इसी इसमें उनको हाइपर एसिडिटी भी थी.
अब अगर किसी और थेरेपिस्ट के पास जाते हैं या कहीं जाते हैं तो डॉक्टर पहले उनके पीछे पड़ जाते हैं, छींकों का ट्रीटमेंट अलग से, एसिडिटी का ट्रीटमेंट अलग से, ठीक है, वहाँ पे भी उसको शांत करने की, सेडेट करने की कोशिश की जाती है। सिंपल से लॉजिक्स लगाए उन्होंने, 8 गाइडिंग प्रिंसिपल्स यूज़ किया, जो हम ऑर्गन क्लॉक कहते हैं TCM में, उसको यूज़ करते हुए सूजो के करस्पॉन्डर्स पे उन्होंने चक्कर मैग्नेट से, देखिए तीनों चीज़ आ गई, चक्कर मैग्नेट फ्रॉम आयुर्वेदा, सूजो करस्पॉन्डर्स, स्टैंडर्ड करस्पॉन्डर्स, सूजो करस्पॉन्डर्स है आपका, और जो थिंकिंग ली उन्होंने वो लिया आपका ऑर्गन क्लॉक का। तो ये तीनों का इतना सुंदर मिलाव किया उन्होंने, और स्टमक के करस्पॉन्डर्स पे एक मैग्नेट सिर्फ टोन करके लगा, उनके हाइपर एसिडिटी और उससे रिलेटेड जितने इश्यूज थे वो सारे गए, इंसोमेनिया का इशू गया, और जो रात को ही छींके उन्हें आया करती थी वो भी सिर्फ एसिडिटी की ट्रीटमेंट से हटी। तो थिंकिंग मिलेगी, एक्सपीरियंस मिलेगा, और डेफिनेटली सक्सेस तो 100% मिलेगा। जैसे उन्होंने भी कहा, थैंक्स टू आवर गुरुजी खेमका सर, हमारे अग्रवाल सर, हमारी अर्चना मैम, तो जितने भी हमारे गुरु हैं सब गुरुजनों को थैंक्स इन चीज़ों के लिए कि उनके वजह से ये सारी चीज़ें पहुंच रही हैं। और जब तक हम इन चीज़ों को इस तरह से नहीं सीखेंगे और आगे नहीं बढ़ाएंगे तब तक हम, हमारे गुरुजी का जो सपना था ईच वन रीच वन, ईच वन टीच वन, ईच वन ट्रीट वन, तो हर व्यक्ति के घर तक ये तब तक नहीं पहुंच पाएगा जब तक हम इसको इस तरह से नहीं करेंगे। तो बस थैंक यू सो मच, इतना कहता हूँ आप लोगों से, और धन्यवाद। थैंक्स टू एक्यूप्रेशर वंस अगेन।